काल जो काही आपण व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट आणि इन्व्हर्स प्रपोर्शनचे तुम्हाला थेअरी आणि जे काही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला होता त्या प्रॉब्लेमचे प्रॅक्टिस सेटचे पुढचे 2 क्वेश्चन आज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने जर ते प्रॉब्लेम तुम्हाला परत शिकायचे असतील तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी अनामिका कुरुडे तुमचं पुन्हा एकदा शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत करते आणि पुढच्या 2 क्वेश्चनला सोडवायला सुरुवात करते. चला तर मग पहिला क्वेश्चन पाहूया. प्रॅक्टिस सेट 37 मधला दुसरा क्वेश्चन आपला या व्हिडिओचा पहिला क्वेश्चन पहा. तर मग इफ 600 रुपीज बाय 15 bunches ऑफ द फीड हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. मग आपल्याला काय दिलेलं आहे तर बंचेस दिलेले आहेत आणि त्या बंचेस 15 बंचेस दिलेले आहेत. त्या बंचेसला आपण 600 रुपये दिलेत तर आपल्याला 1280 रुपयाचे किती बंचेस येतील असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपल्याला सुरुवातीला कळायला पाहिजे की हा क्वेश्चन कोणता आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला समजते जर बंचेस वाढले तर त्याची किंमत सुद्धा वाढणार आहे. 15 बंचेसला 600 रुपये तर 1280 बंचेस रुपयाचे किती बंचेस आहेत तर म्हणजे काय तर या ठिकाणी दोन्हीही गोष्टी वाढायला आहेत. बंचेस वाढले म्हणजे त्याची दिलेली रक्कम म्हणजे किंमत सुद्धा प्राइस सुद्धा वाढणार आहे. दिस एक्झाम्पल इज डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे हे जे काय एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट प्रोपोर्शनचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये काय करतो 15 बंचेस आहेत तर त्याची किंमत किती आहे 600 रुपीज. तर आपल्याला एक्स बंचेस काढायचे आहेत 1280 रुपीजचे. तर मी काय करणार आहे 15 डिवायडेड बाय 600 इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 1280 रुपीज. तर या ठिकाणी जे काही आपण काढणार आहोत हे जे काही बंचेस आणि त्याचे रुपीज डिवाइड केलेले आहेत आपण ते सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लाय करा. 15 इंटू 1280 डिवायडेड बाय 600 इज इक्वल टू एक्स. म्हणजे काय आपल्याला एक्स काढायचा आहे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि आपण एक्स काढतो. हा जो काही 600 ठीक आहे एक स्टेप वाढवून घेऊया आपण. बघा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं आणि 600 इंटू एक्स याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला एक्स ची किंमत काढता असताना 15 इंटू 1280 डिवायडेड बाय हा डिवाइड मध्ये मल्टिप्लाय मध्ये आहे तो डिवाइड मध्ये जातो डिवायडेड बाय 600 इज इक्वल टू एक्स येतो. मग आपल्याला काय करायचंय सरळ सरळ भागाकार करायचा आहे. हा शून्य गेला बघा 15 एक 15 15 चौक 60 4 एक 4 4 त्रिक 12 4 दोन्ही 8 म्हणजे आपला एक्स किती आलेला आहे तर 32 आलेला आहे. तर आपण असं म्हणू शकतो की देअरफॉर 1000 किंवा मग असं उत्तर लिहूया 32 bunches will 1280 रुपीज बाय. म्हणजे आपल्याला जर 1280 रुपये दिले तर आपल्याला 32 बंचेस आपल्याला खरेदी करता येणार आहे. तर एवढं अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त समजलं पाहिजे की आपल्याला काय विचारलंय आणि आपल्याला काय काढायचंय म्हणजे काय दिलंय आणि काय काढायचंय ते जर लक्षात आलं तर तुम्ही सिंपल साध्या पद्धतीने 1-2 सेकंदामध्ये तुम्ही हे उत्तर काढू शकता. समजलं. तर पुढचा क्वेश्चन बघूया. फॉर 9 cows 13 kg 500 ग्राम ऑफ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर एव्हरी डे. म्हणजे दररोज त्या गायींना 9 गायींना 13 किलो 500 ग्राम एवढं जेवण लागतं एवढं फूड लागतं. इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 cows. तर मग 12 काऊला किती जेवण लागणार आहे किती किलो त्याचं अन्न लागणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण बघा किती 9 cows आहेत तिला जेवण किती लागतं 13 आपण असं लिहूया 13 kg 500 ग्राम आणि त्याच्यातल्या त्यात आपल्याला जर समजा 12 काऊ दिल्यात तर त्यांना जेवण किती लागणार आहे एक्स लागणार आहे. मग मी काय करते सरळ सरळ 13 kg 500 ग्राम डिवायडेड बाय 9 करते इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 12 असं आपण इक्वेशन तयार करणार आहोत. तयार केल्यानंतर हा जो 13 किलोग्राम 500 ग्राम आहे तर मी याला सरळ सरळ काय करणार आहे 13.5 लिहू शकते कारण की केजी आणि ग्राम आहे मी एकत्र केला आणि 13.500 ग्राम लिहिलेला आहे डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 12.
क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 13.5 इंटू 12 इज इक्वल टू x इंटू 9. x काढायच्या वेळेस 9 हा डिवाइड होतो. 13.5 इंटू 12 डिवायडेड बाय 9 मग इज इक्वल टू x. आपण याला काय करणार आहोत, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 3 जा 9, 3 4 जा 12. बघा मग आता आपल्याला याच्याशी काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. तर 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 5 जा 15. म्हणजे काय आलंय बघा, हे थोडं वरती लिहिते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 13.5 इंटू 12 इज इक्वल टू x इंटू 9. तर आपण 13.5 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर 4.5 आले. 4.5 इंटू 4 इज इक्वल टू x. देअरफॉर x इज इक्वल टू 18 kg. म्हणजे काय, 18 किलो अन्न आपल्याला त्या गायींसाठी लागणार आहे, 12 गायींसाठी. बघा 9 गायींसाठी काय 13.5 किलो लागला होता. तर आपल्याला गायीची संख्या वाढली म्हणजेच काय, तर आपल्याला फूडची क्वांटिटी पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून 18 किलो अन्न त्या ठिकाणी लागणार आहे. तर तुम्ही लिहा देअरफॉर 18 kg विल बी नीडेड फॉर 12 काउज. म्हणजे 12 गायींसाठी आपल्याला 18 किलो अन्न एवढं लागणार आहे. आलं का लक्षात? अशा सोप्या पद्धतीने हे दोन्ही गणित मी समजून सांगितलेले आहेत. आशा करते की तुम्हाला हे दोन्ही गणित समजले असतील. जर तुम्हाला हे समजलेत आणि तुम्हाला हे म्हणजे आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत जर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.